नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो बघू शकता आत्ता आपले ट्रेन जर्नी सुरुवात झाली आहे. तर बनारसचा ब्लॉग आपण इथे एंड करतो आहे. आणि मित्रांनो आता आपली ट्रेन जर्नी असणार आहे तर बनारस टू बैद्यनाथ. तर मित्रांनो खूप छान असे मेमोरीज बनले आहेत. आणि मित्रांनो 2 स्वप्नसुद्धा पूर्ण झालेत माझ्या. कोणत्या? तर एक म्हणजे काशी बनारसमध्ये येण्याचं, आणि दुसरं म्हणजे तर माझ्या पाठीमागे ट्रेन बघताय, तर ह्या ट्रेनमध्ये मला बसायचं होतं. तर मित्रांनो ह्या ट्रेनमध्ये का बसायचं होतं, कारण ही आहे भगव्या कलरची. मी खूप ट्रेनमध्ये बसलो आहे, काली नीली सर्व प्रकारचे, आकाशी सर्व प्रकारच्या ट्रेनमध्ये बसलो आहे. तर मित्रांनो मला भगव्या कलरच्या ट्रेनमध्ये बसायचं होतं. आणि ह्या ट्रेनच्या कलरमध्ये आहे ना फक्त एक वंदे भारत येतं आहे आणि ही आता एक ट्रेन येतं. तर अशा 2 की 3च ट्रेन आहेत मधून. तर आता एक स्वप्न पूर्ण होतं आहे, ते म्हणजे आता ह्या ट्रेनमध्ये बसण्याचं. आणि आपली ट्रेन आहे, हे कोणती आहे रे आपली ट्रेन, विसरलो मी ट्रेनचं. हे काय नाही वंदे भारत बोलते इथच्या गावात. तर मित्रांनो आपल्या ट्रेनचं नाव आहे बनारस अमृत भारत एक्सप्रेस. तर मित्रांनो आपल्या ट्रेनचा नंबर आहे 22-588. आणि मित्रांनो आपली ट्रेन जाते बनारस टू सिल्डा. तर सिल्डाला जाते. आणि मित्रांनो ह्या ट्रेनचे 2 नंबर आहेत, तर लक्षात ठेवा. बनारसवरून सिल्डाला जाते, त्याचा नंबर आहे 22-588. आणि सिल्डावरून बनारसला येते, तर त्याचा नंबर आहे 22-587. तर असं काही नंबर आहे. आणि मित्रांनो हा आपला कोच आहे S3. तर मित्रांनो तुम्हाला सकाळी पोचायचं बाबा बैद्यनाथला बनारसवरून, तर ही ट्रेन बेस्ट आहे. कारण आम्ही आता जातो आहे बाबा बैद्यनाथसाठी. तर खूप छान असा प्रवास असणार आहे. फक्त काय आम्ही थर्ड AC नाही केले, नॉर्मल ACमध्ये केलं आहे. तर बाकी सर्व आपले मेंबरसोबत आहेत 60 जण. तर मित्रांनो ह्या कोचमध्ये आहेत 25 ते 20 जण आहेत. आणि बाकीच्या S2मध्ये आपले जवळजवळ बाकीचे उरलेले सर्व मेंबर आहेत. तर आता जाऊया आपण आणि S2मध्ये भेट देऊया, नंतर मग S3मध्ये येऊ. तर चला लेट्स गो. काय आता एक्साइटमेंट फुल झोप आली तुला? थोडी झोप आली, खूप जास्त दिवसभर फिरतोय उन्हामध्ये त्याच्यामुळे. तर बाकी जय, तुला कसं वाटतंय? मस्त आहे एकदम. अनुभव नवीन आहे, अजून एन्जॉय येत आहे. नवीन रूट आहे, काहीतरी नवीन बघायला भेटतंय. बनारसमध्ये यायचं स्वप्न होतं, ते आज पूर्ण झालं आहे. आता अजून ज्योतिर्लिंग आपण करणार आहोत, श्रीशैलम मल्लिकार्जुन आणि बाबा बैद्यनाथ. आता आपण जातो बाबा बैद्यनाथला. तर मित्रांनो आपण बनारस फिरलोय, तर त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता? तर हे झाला समजलं मित्रांनो, समजला नाही समजलं भाई. आता नाही मेरे को नाही बोलणं आहे. मी रो रहा हूं मित्रांनो, कारण माझा आहेत ना कॅमेऱ्याला मुक्ती भेटली बनारसला. काय झालं? जलसमाधी भेटली. अरे बुडवलं त्यांनी आतमध्ये, मग मग पाणी गेला आणि त्याला मागचं ओपन आहे. मी रो रहा हूं दोस्तों. मागाशी पाणी गेलं तर तेच झालं. मेरे खरोखर जलसमाधी मिली. माझ्या बॅगेत चावलाची पिशवी आहे, त्याच्यात दे, मी चावलत ठेवता. सकाळची तू येऊन जा परत. काय पोरं पैसे काढणार आहेत 50-50, आपण तिथं काम करू. तर त्याला पुढचे व्हिडिओ बनवायचे. ओके. त्याचा ते गेलं ते गो प्रो मगाशी बनारसला. बनारस काढूया आपण पण. काय गेला मित्रांनो, खरं सांगायचं तर बनारसचा एक्सपिरियन्स खूप छान होता. खरं तर बनारस फिरण्यासाठी 1 दिवस कमी पडतो. बनारस जर फिरायचं असेल तुम्हाला 3 ते 4 दिवस कमीत कमीत हवेत. इथले जवळजवळ 105 घाट एक्सप्लोर केले, म्हणजे बोटीने गेले. अजून नवीन घाट 84 घाट आणि आणखी घाट बनतात आहेत. आणि इथला ॲम्बियन्स तर खूप छान होताच. हा परिसर खूप छान आहे, पण इथली माणसं खूप घाण आहेत. हा रिअल रिव्ह्यू आहे. ओके. तर मित्रांनो हा रिव्ह्यू तुम्हाला बघायचा असेल तर आपली मागची व्हिडिओ जाऊन नक्की बघा. जी बनारसची खास व्हिडिओ बनवली आहे मी, त्याच्यामध्ये सर्व काही दिलं आहे. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही बघायला. आता सध्या आपण ट्रेनची व्हिडिओ करतोय, त्याच्यामुळे त्या व्हिडिओवर जास्त फोकस नाही करत. नवीन मित्राला त्याला हा इकडे गुड मॉर्निंग. ओके मित्रांनो आता आमचे वाजलेत रात्रीचे 10 वाजलेत. नाही भाईचे आमच्या गुड मॉर्निंग होते. गुड इव्हनिंग भाई. गुड इव्हनिंग. कसा होता? आपला पहिला मित्र आहे जो पहिल्यांदा ट्रिपसाठी आलेला आहे. तर आपण त्याला विचारूया की त्याला कसं वाटलं आपल्यासोबत येऊन. अरे खूप मजा आली भाई. खूप अनएक्सपेक्टेड होतं. मी जेव्हा आलो तेव्हा मला वाटलं नव्हतं की म्हणजे असं एवढं लगेच मिसमॅच होईल. पण खूप मजा आली. सगळे एकदम एक नंबर आहेत भाई, पुरं एक नंबर भाई. आणि हे आपल्या भावाचे आहे ना, एकदम काय बोलतात सिग्नेचर स्टेप आहे. चर्ची येणार ना भाई, कन्फर्म येणार. मित्रांनो याची एज गेस करा. तू एज गेस करायची किती असेल? 25, 30, 40. 19 आय थिंक 40 बोलला. भाई मार जातो. हा मी चुल्लू पर पाणी मी डुबके मारतो काय मर जातो. हा तर याची एज आहे 21. मी त्याला दादा बोलतो, माझ्या सोबतच आहे. भाई 12 म्हणजे खरोखर मला वाटलं नव्हतं. पण
अरे मित्रांनो बघा, तू इकडे ये, तू इकडे तो नंतर तिकडे जा. नाही नाही नाही, तुम्ही सांगा तुम्हाला वाटतोय का हा 21चा वाटतोय? भाई मी 25चा आहे, मला पण ना दाढी आहे. लग्न आहे पुढच्या वर्षी भाई, पुढच्या वर्षी लग्न आहे. 32 बाय 29 24 45चा मात्रा दाखवतो. हा बघा 45. 100. तर मित्रांनो हीच मजा असणार आहे आपल्या ह्या ब्लॉगमध्ये. त्यासाठी मी हा वेगळा स्पेशल ब्लॉग बनवत आहे, त्याच्यामुळे मी ब्लॉग बनवतो, बाकी काय नाही. तर चला आता जाऊया आणि आपण ट्रेनमध्ये सर्वांजवळ भेटूया, सर्वांजवळ बोलूया. लेट्स गो. जय श्रीराम. हां तर मित्रांनो आता आपण आयुष दादाला भेटलो आहे आणि हा पियुष. तर पियुषने आयुष तुम्हाला बोललो, आता तुम्हाला सांगितलं आपल्या आयुष दादाची वय. तर पियुष दादा तुझं वय 23 24. तर 24 आणि मी 25. बघा मित्रांनो तुम्हाला वाटतंय का मी मोठा वाटतोय का तुम्हाला? मी बघा ह्याच्यासमोर बच्चा वाटतोय, बच्चा. आता बरोबर आहे. नाही नाही भाई, हे काम करूया मग. काय वाकलं. आता मला क्षितिज बोलला की दादा क्रिकेटर आहे तू, आणि फुटबॉलर. तर फुटबॉल क्रिकेट भाई खतरनाक आहे त्यांची, त्याच्यामुळे हाईट वाढली असावी आणि एवढे भारी दिसतात आहेत, त्याच्यामुळे काय खेळत नाही. जाऊ दे, सोडून द्या, आमचं काही समजतच नाही. जाऊ दे भाई, खूप मोठेत ते, छोटेत. सॉरी चुकून बोललो. ए काय वाटतं तुला? हा कितीचा आहे? नाही हा कितीचा आहे? मला हा 25चा वाटतो. भाई तो 23 ते 24 आहे. 32. भाई बोलायचं नाही. तुझा किती वय? माझा 26. भाई तुझा वय किती आहे? 47. अरे गोल्टी काय बोलला माहिती आहे? काय बोला गोल्टी? काय? 47 आहे वय त्याचा. ए विनायकदा, गोल्टीला विचारलं वय किती आहे, किती बोला सांग? 47 बोलते. आता मी सगळ्यात नंबर बोललो तू. जोक सांगू जोक. मी विचारलं आता गोल्टीला तुझं वय किती आहे, काय बोलला माहिती आहे? 47 बोलते. 47. ते प्रसादला विचारलं तुझं वय, तो बोलले 26, तो बोलते 47. मला विचारला तुझं वय किती? मला 32. नंतर प्रसाद मला विचारला तुझं वय किती? तो 24. मी गोल्डीला प्रश्न नाही समजला. गोल्डीला बघ त्यांनी घेतला, तुझं वय किती? बोलले 47 बोलले, आणि 47चा सीट नंबर आहे. इंग्लिश मध्ये बोललो डायरेक्ट. 47. तर मित्रांनो ही बघा आपली काही मंडळी अजून काही. तर दादा तुझा काशीमधला एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान होतं, मस्त एकदम. दर्शन वगैरे अगदी छान झालं एकदम काशीमधलं. आणि सर्व घाट एक्सप्लोअर केले ना ते अप्रतिम म्हणजे जे आपण आपल्याकडे पाहत नाही तशा पद्धतीने जर आपण नदीमध्ये जाऊन पाहिलं ना तर अद्भुत एकदम, म्हणजे त्याला शब्दच नाही, अद्भुत. आणि काशीला आपण 2 दिवस एक्सप्लोअर केलं, त्याच्यामध्ये अजून 4-5 दिवस राहिलो ना काशीला तरी मन भरणार नाही. आणि फूड एक्सप्लोअर अजून केलं नाही आपण, खाणं पिणं एक्सप्लोअर केलं असतं ना तर आणखी मजा आली असते. थँक्यू. विराजदा कसं वाटलं काशीने? काशीमधला कसा होता? काशींशी यावं वाटत नाही परत घरी. काशी असा बघण्यासारखा, पण त्याला प्रत्येक 4 तरी दिवस 3 दिवस हवं पूर्ण काशी फिरण्यासाठी. फिरणं. तुला कसं वाटतंय आता काशी फिरून आलाय तर? मस्त, एक नंबर. कसा होता एक्सपिरियन्स? गंगा स्नान केला तर? छान होता. ओके. दादा तुम्हाला कसं वाटलं दोघांना पण आता काशी फिरणं पण? छान, आम्हाला दोघांना पण, म्हणजे मला तरी फार छान वाटलं काशीला, आणि त्याच्या आधीच्या अयोध्येचं ट्रिपही मला फार छान वाटलं. आता आपण याला चाललो तिथेही फार छान आपलं सगळं व्यवस्थित होईल. आता मला काशी बघण्याची इच्छा होती, ती पण पूर्ण आली. आता लास्ट आपलं जगन्नाथपुरीमध्ये 4 धाम पण पूर्ण होते आणि 12 ज्योतिर्लिंग पण पूर्ण होणार. खरोखर झाले 12 ज्योतिर्लिंगाचे? होणार. आता आपण गेला यात्रा पूर्ण होणार. हे शक्य कशा बोलले? भरत वाघेमुळे झालं. थँक्यू.
तर मित्रांनो हे बघा इथे सर्व शेठ लोक बसले आहेत मस्तपैकी. अध्यक्ष हे बघा एक नंबर सर्व शेठ लोक बसलेत आहेत. तर तुम्हाला सर्वांना मला सांगा, तुम्हाला सर्वांना काशीमध्ये कसं वाटलंय? भावी पाटील याची इंटरव्ह्यू घ्या, याची इंटरव्ह्यू घ्या. म्हणतेची इंटरव्ह्यू घ्या. धन्यवाद बोला. धन्यवाद. चला चला बाय बाय. अजून कुठे आपली पोरा? हे बघा इथे सुद्धा शेठ लोक खूप सारी आहेत. कसं वाटतंय? झालं जेवण बिवण व्यवस्थित? काशी फिरलात कसं वाटतंय? तर मित्रांनो चला फायनली आपली ट्रेन सुटली आहे आणि बघू शकता टाईम बरोबर झाला आहे. 10:10 आपली ट्रेन सुटली आहे. हे बघा आपण आता निघालो आहे. आता आपला ट्रेन नंबर 22/588. तर चला लेट्स गो. तर बघूया मित्रांनो आता ऑन टाईम आपण पोचतोय काय. सॉरी मला त्या स्टेशनचं नाव नाही येतं, तर थोडं अवघड आहे त्याच्यामुळे नाव नाही येतं. तर चला आता जाऊया. हा बघा फायनली आपण सोडलं आता. बाय बाय काशी, बनारस आणि वाराणसी. बाय 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 बाय. आपण चाललो आहे आपण चालू कुठे? बाबा बैद्यनाथ जस्सी. ते उतरणार होतो आपण. तिथून पहाटे 5 वाजता बाबा वैद्यनाथ इकडे प्रस्थान करणार. थँक्यू. निलेश दा कसा होता काशीमधला तुझा एक्सपिरियन्स? काशीमधला चांगला एक्सपिरियन्स होता. बाकी एक्सपिरियन्स वगैरे एकदम डिटेलमध्ये बोलायला झालं तर जरा बोलायला लागेल, कारण आपल्याला भरपूरचे अनुभव एकदम वाईट आलेले आहेत. त्या अनुभवाचा कधीतरी एकदा आपण तुमच्या चॅनलवर नक्की मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तेवढा आता वेळ नाही, त्यामुळे जेव्हा माझी पुढची तुझ्या चॅनलवर हे होईल त्यावेळी नक्की तो अनुभव मांडणार मी. ओके थँक्यू. धन्यवाद. हे बघा इथे सर्व मंडळी आहे. जय श्रीराम बाबा. जय श्रीराम जय श्रीराम. हे बघा हर महादेव. हे उद्याच्या जेवणाची तयारीसाठी आता फुकट टाकलेले आहेत मटकी. उद्या सकाळी जेवायला या. ओके धन्यवाद. मंडळ आभारी आहे. या मंडळ झोपला इथे आमचा. जय श्रीराम. सकाळी सकाळी. हे बघा इथे काही मंडळी आपली. तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलंय काशीमधील एक्सपिरियन्स कसा होता? एक नंबर मजा आली. फक्त थोडी गंगा आरती मिस झाली, बाकी सगळं एन्जॉय. ओके. तर त्याच्यामुळे तुला काय वाटतंय कसा होता एक्सपिरियन्स? मस्त मजा आली. मणिकर्णिका घाट तर एक नंबरच आहे. जीवनात काय आहे ना, आपण जीवनात काय आपलं अस्तित्व असणं किंवा आपला घमंड आपण तिथेच सोडून येतो. पैसा वगैरे काही मॅटर करत नाही त्याच्यातला. एक नंबर आपलं. दादा तुझा कसा एक्सपिरियन्स होता काशीमधील? मस्त. काशीमध्ये काय ते आता काय समजलं आहे की आता काही गव्हर्नमेंट आणि हे काय मस्त एकदम फिरायला. थँक्यू. वरती कोण आहे? हे बघा आपले मंडळी आहे. कसं वाटलं तुम्हाला काशीचा एक्सपिरियन्स? एक नंबर. चला चला आपली ट्रेन सुटली. आता झोपून घ्या, सकाळी 5 वाजता उठायचं आहे. बाय बाय. अजून इथे काही मंडळी आपली. केतन दा कसा होती काशीमधील एक्सपिरियन्स? खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. काय हे बघा. हॅलो गाईज, कसं चाललाय? एक नंबर मजा आहे. जेवलात? आम्ही AI मध्ये फोटो तयार करतोय. ओके. AI मध्ये न करता काशीमध्ये ओरिजिनल फोटो टाकावे. बाय बाय. बाय बाय. आम्ही AI तयार करत नसतो. या आम्हाला तयार करतो. AI आम्हाला तयार करतो. समजलं ना? ओके धन्यवाद. तुम्ही खूप टॅलेंटेड आहात. आता रात्रीचा काय प्लॅन आहे तुझा? रात्रीचं काही नाही, मस्त व्हिडिओ एडिट करून हो, रात्री आता सर्वांचे बॅगा चेक करण्याचं काम तुझं आहे. ओके धन्यवाद. फोटो तर मित्रांनो यस टू आपला कोच आहे आणि हा आपला कंपार्टमेंट आहे. तर मित्रांनो कंपार्टमेंटमध्ये 41, 42, 43, 44, 45, 46 तर हे आपले सीट आहेत. आणि मित्रांनो हा बघा, हा ऑरेंज कलर आहे ना, हा ऑरेंज कलर माझा फेवरेट आहे, कारण मला ह्या ट्रेनमध्ये प्रवास करायचा होता म्हणून मी हा वेगळा ब्लॉग बनवतो आहे. तर ह्याच्यामध्ये फॅसिलिटी काय आहे, हे नॉर्मल आपण स्लीपरमध्ये
तर आता ह्याच्यामध्ये चार्जिंग पॉईंटमध्ये बघ हा समोर आरसा आहे पहिला म्हणजे आरसा आणि इथे चार्जिंग पॉईंट आहे. तर इथे एक चार्जिंग पॉईंट आहे. इथे C to C टाईपसुद्धा आहे आणि आपला नॉर्मल USB टाईप आहे आणि मोबाईल होल्डरसुद्धा आहेत 1 2 3 4 आणि खाली सुद्धा आहेत ना वॉटर बॉटल मोबाईल हा, चार्जिंग खाली हा बघा हा सुद्धा एक मोबाईल होल्डर आहे आणि वॉटर बॉटल होल्डर सुद्धा आहेत. हे बघा तर 1 2 आणि इथे 3 हा 4 अजून ते हा बघा समोर अजून एक आहे. तर प्रत्येकाला स्पेशल असा एक वॉटर बॉटल होल्डर आणि एक मोबाईल चार्जिंग पॉईंट दिलेला आहे आणि जबरदस्त अशी सिस्टीम आहे. मला खूप आवडते. आणि मित्रांनो मी खरोखर सांगतो आहे हे ऑरेंज कलरचे सीट आहेत ना किंवा ऑरेंज कलरचे ट्रेन आहे त्याच्यामध्ये ही फॅसिलिटी दिल्लीत जाते. तर मित्रांनो ह्या ट्रेनचं नाव आहे अमृत भारत एक्सप्रेस आणि सेम ऑरेंज कलरमध्ये पहिली ट्रेन धावणारी म्हणजे वंदे भारत आणि नंतर मग आता हे अमृत भारत आणि अजून 1 काय 2 असे मोजून 3 की 4च ट्रेन आहेत. तर अजून आपले हे एक आणि तो त्याच्या पुढचा सुद्धा जो कंपार्टमेंट आहे तर आपलीच मंडळी आहे सर्व. तर मित्रांनो आता आपली ट्रेन कोणत्या रूटवर धावणार आहे तर विनायकदा कोणत्या रूटवर धावणार आहे. ही आपली ट्रेन आहे 22/588 अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन आणि ही आहे बनारसपासून निघणार. बनारसनंतर दीनदयाल उपाध्याय पटना जंक्शन जस्सीद आणि जस्सीदला आपण उतरणार होतो आणि त्याच्या पुढे मग ती पश्चिम बंगालमध्ये मधुपूर दुर्गापूर वगैरे ते करत जाणार. ओके. तर मित्रांनो आपण जस्तीतला उतरणार आहोत आणि आपले 3 काय 4 स्टेशन आहेत आणि सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. मित्रांनो 400 किलोमीटरचा अंतर आहे हा आणि सुपरफास्ट एक्सप्रेस असल्यामुळे आपल्याला 2 की 3 स्टेशनच थांबायचं आहे. आणि आपल्या ट्रेनची जी कॉस्ट आहे म्हणजे आता आपण जेवढा प्रवास करतो आहे जो आहे आपला बनारसवरून जस्सी असंच काहीतरी आहे. मला थोडा नावामध्ये कन्फ्युजन आहे. आणि मित्रांनो ह्याच्या ट्रेनचं तिकीट आहे म्हणजे ट्रेनचं भाडं आहे ते 400 ते 450च्या मध्ये. जर तुम्ही लवकर गेलात तर 420पर्यंत पडेल नाही तर मग 450पर्यंत तुम्हाला भेटून जाईल. आणि असं 454 किलोमीटर. हां 454 किलोमीटर आपला. ओके. तर 454 किलोमीटर आपला ट्रेन जर्नी असणार आहे आणि ही जवळजवळ असणार आहे आपली 7 तासाची जर्नी. तर 7 तासाच्या जर्नीमध्ये आपण थोडा आरामसुद्धा करणार आहोत कारण उद्यासुद्धा आपल्याला दिवसभर फिरायचं आहे. ही आपली जी अमृत भारत एक्सप्रेस आहे. हो विनायक. आपली मंडळी आली अजून. बाय बाय गुड नाईट. गुड नाईट. तर मित्रांनो आपली जी अमृत भारत एक्सप्रेस आहे त्याच्यामध्ये आहे ना पॅन्ट्री कार अवेलेबल नाही आहे. पॅन्ट्रीचा डब्बा अवेलेबल नाही आहे म्हणजे तुम्हाला जेवण बाहेरूनच मागवायला लागेल. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये AC कोच अवेलेबल नाही आहे. तर ह्याच्यामध्ये स्लीपर आणि जनरल. तर स्लीपरचे जे कोच आहेत ते 9 आहेत आणि जनरलचे 8. तर असा काही हा ट्रेनचा प्रवास असणार आहे. तर AC असला तर तुम्हाला AC ट्रेनमध्ये भेटलो असतो मी. बाकी असू दे. चला आता जाऊया झोपी आराम करूया. लाईटीसुद्धा बंद व्हायला लागल्यात. लेट्स गो. गुड नाईट. आला 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 आपला भाऊ आला आणि आपला पहिला रेल्वे स्टेशनसुद्धा आला आहे दीनदयाल उपाध्याय. तर मित्रांनो हा आपला पहिला स्टॉप आहे दीनदयाल उपाध्याय. तर हा रेल्वे स्टेशन आहे आणि ऑन टाईमपेक्षा 5 ते 10 मिनटं अगोदर चालली आपली ट्रेन. खूप जास्त आणि होल्ड आहे 5 मिनटाचा. तर बघूया आता निघते काय. हे बघा टायमिंग बघू शकता. आत्ता टायमिंग झाला आपल्या ट्रेनचा आणि ट्रेन 10 मिनटं अगोदर येऊन उभी राहिली आहे. मला वाटलं की सिग्नलला लागले पण नाही मित्रांनो ट्रेन आपली फास्ट आहे आणि लवकर येते आहे. तर ऑन टाईमपेक्षा मला वाटते लवकरच पोचणार आहोत आपण. खूप चांगली गोष्ट आहे. जर लवकर पोचलो तर लवकर कामं होतील, लवकर अंघोळ होऊन लवकर दर्शनाला जाता येईल. तर दादा काय आपली ट्रेन लवकर आहे कसं वाटतं आहे. लवकर आहे, लवकर पोचणार, लवकर फ्रेश होणार, लवकर पाया पडायला जाणार. ओके सेम टू यू. तर चला मित्रांनो हे बघा. तर ह्या ट्रेनची काही खासियत हा भगवा रंग. मला खरंच म्हणजे खरंच मला ह्या ट्रेननी प्रवास करायचा होता. ह्या म्हणजे ह्या कलरच्या ट्रेननी प्रवास करायचा होता. आतमध्ये सीट बघितलात, ट्रेन बघितलात, कोच बघितलात, सर्व काही भारी आहे. भगवा रंग. जय श्रीराम. तर चला मित्रांनो फायनली आपली ट्रेन सुटली पुन्हा एकदा 5 मिनटाच्या होल्ड नंतर आणि प्लस 10 मिनटं म्हणजे जी लवकर आलेली ट्रेन. असे 15 मिनटाच्या होल्ड नंतर आपण निघालो आहे. सो लेट्स गो. गुड
मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रॉम झारखंड. माझी झोप सुटली नाही तरी पण मी व्हिडिओ करायला आलो आहे, कारण आपली ट्रेन झाली आहे मस्तपैकी 1 तास लेट. आपली ट्रेन पोचणार होती 5 वाजता. सॉरी परत विसरलो त्या स्टेशनचं नाव. आपल्याला जिथे उतरायचं तिथे आता सिग्नल लागला आहे आणि प्लस 1 तास लेट झाले. आता हा रेल्वे स्टेशन कोणतं आहे ते पण माहीत नाही, कारण इथे बोर्डच नाही काय. हा बघा झाजा रेल्वे स्टेशनचं नाव आहे. तर थांबलो आहे 5:33 झाली तर. आणि बघा 5:30 वाजले सकाळचे. उजडले बघा किती, 5 वाजताच उजडते. जिथे जातो तिथे सकाळी 5 वाजता उजडतं. आणि माझी झोप अजिबात सुटली नाही, माझे डोळेच उघडत नाही आहेत. बापरे. आणि इकडे आपली मंडळी. गुड मॉर्निंग. बघा हे फ्रेश वाटतात. मनोदा पण फ्रेश वाटतोय. गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग. आणि माझी झोपच नाही सुटले, माझे डोळेच सुटत नाही यार. चला गुड मॉर्निंग. चला ही आपली ट्रेन जबरदस्त. तर मित्रांनो, ट्रेन अशी लेट झाली ना तर आमच्या पुढच्या प्लॅनिंगची एकदम वाट लागत होते. तर बघूया आता काय होते. काय म्हणू तर बरोबर नाही. ट्रेन लेट झाली की आपल्या पुढच्या प्लॅनिंगची वाट लागून होते पार. कारण आम्ही ट्रेननुसार आहे ना पुढचं प्लॅनिंग केलेलं असतं मंदिरामध्ये दर्शन करून. कारण आम्हाला जर तुम्हाला मागाशी बोललो की आपली ट्रेन आहे ना परत दुपारी ट्रेन आहे. आता दर्शन करून लगेच दुपारी ट्रेन आहे आपली. तर आता दर्शनसाठी घाई होणार. तर असं काही थोडा शेड्यूल मग बिघडतो पूर्ण. सर्वच जण झोपलेत आहेत. आमच्या कंपार्टमेंटचे सर्व उठले. इकडे पण सर्व उठलेत का. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रामकृष्ण. गुड मॉर्निंग. चला ह्यांच्या कंपार्टमेंट मधले उठलेत. नाही उठलाय हा हाय. असा झोपून नाही बोलायचा बालका, नादान बालका. क्षमस्व बोल, क्षमस्व. नाही अजिबात नाही, मी अजून झोपेत आहे. हा असं मला वाटतं दिसतोय बऱ्यापैकी. असू दे, चला फ्रेश होऊया, कोलगेट करूया. चलो चलो लेट्स गो. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय झारखंडमध्ये. तर झारखंडमध्ये पोहोचलो आहे आपण. आणि हा आपला रेल्वे स्टेशन जसीडीह जंक्शन. तर मित्रांनो, मला अजिबात अख्ख्या व्हिडिओमध्ये बघितलं असं मला नाव येतच नाही त्याचं, तर सॉरी. जसीडीह आता आलं आहे. जसीडीहचं ना, जसीडीहचं आहे, जसीडीह जंक्शन. तर मित्रांनो, आता उतरलो आहे. ट्रेन जर्नी संपली आणि आपली ट्रेन झाली 1.5 तास लेट. आणि ही सर्व आपली मंडळी. कसा झाला प्रवास? झोपून आलो त्यामुळे समजलं नाही कसा प्रवास. गरम भरपूर होत आहे. जडसिंह स्टेशन. जडसिंह नाही, जसीडीह. 7 करोड फाड़ देंगे. तर चला मित्रांनो, फायनली पोहोचलोय आहे. तर मित्रांनो, ह्या ट्रेन जर्नीमध्ये हे बघा, ही आपली ट्रेन आहे. तर ट्रेन जर्नी खूप छान झाली आहे, फक्त थोडी लेट झाली, म्हणजे 1.5 तास लेट झाली आहे. आणि बाथरूम वॉशरूम दोन्हीसुद्धा क्लीन होतं. तर खूप छान होतं. आणि अजूनपर्यंत क्लीनच आहे. थोडं मध्येच पाण्याचा इश्यू झालेला. तर ट्रेन अगोदरच्या सेशनला थांबलेली तेव्हा पाणी फुल झालं. पाणी फुल केलं आणि आता सुद्धा ओके बाथरूम. दे दे दे. चला, थँक्यू माझी बॅग घेतल्यामुळे. तर आता सर्व आपली मंडळी आली आहे. हे बघा सर्व मंडळी इथे निघतोय आहे बाहेर. तर चला मित्रांनो, या व्हिडिओला इथे एंड करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कीप लविंग, कीप सपोर्टिंग. तोपर्यंत मी भाविक पाटील मित्रांसोबत तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करेन पुढच्या व्हिडिओमध्ये.
चला बाय 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 बाय.